सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो हे संग सुख याचे, सुख आम्हा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया, तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, घडलिया सेवा विठोबाची, सुख आम्हा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, तुझरे चरण संतांजिया, सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, आहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा उरेरू, यावरी न करावा उरेरू, यावरी न करावा उरेरू. स्वामी त्वया देवा, यावरी न करावे, यावरी न करावे, यावरी न भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो हे संग सुख याचे, सुख आम्हा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया. अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील 3 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय मानवी जीवनातील अलौकिक साध्य अर्थात परमात्म्याच्या सहवासातील सुख कोणत्या साधनेच्या द्वारे प्राप्त होतं त्या साधनेचं यथार्थ स्वरूप या अभंगातून स्पष्ट करतात. विठ्ठल 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 अनंत कोट ब्रह्मांड नायक
अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी संपूर्ण परिसरातून व या अत्यंत पवित्र अशा धर्मप्रधान श्रद्धा संपन्न अशा या हस्ते पिंपळगाव या नगरीतून उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यू कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये आदिमाता आदिशक्ती भगवती रेणुका मातेच्या कृपेने प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असलेला हा महोत्सव स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या अनुकंपेने आपणा सर्व भाविकांच्या पवित्र उपस्थितीमध्ये समापन्न होत असलेला हा महोत्सव या महोत्सवातील आजच्या दुसऱ्या दिवसाच्या चिंतन सेवेचा सुयोग सप्ताह संयोजक समितीच्या द्वारा या गावातील सर्व भाविकांच्या भजनी मंडळीच्या सर्वांच्याच प्रेमातून या गावचे सुपुत्र वारकरी शिक्षण संस्थेतले माझे गुरुबंधू हरिभक्तीपरायण गोसेवक आदरणीय रामकृष्ण महाराज यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये आजच्या या सेवेचं सौभाग्य या गावकऱ्यांच्या प्रेमातून आणि आदरणीय माडेजी बरोबर आहे ना सुंदर दादा यांच्या टेलर महाराज यांच्या चिकाटीमुळे तारीख कशी घ्यायची असते याचं चांगलं प्रशिक्षण यांच्याकडून घ्यायला काय अडचण नाही. त्यांच्या या अतिप्रेमामुळं आज मला आपल्या सर्वांचं दर्शन झालंय. खरं म्हणजे मूर्ती शरीरानं लहान आहे पण ज्याला चिकाटी म्हणतो आपण परमार्थामध्ये किती असावी. तुम्ही ही चिकाटी करता काय अडचण नाही फक्त प्रपंचात करता एवढीच अडचण आहे. हे परमार्थात चिकाटी करणारा माणूस आणि त्यांच्या या प्रेमामुळं आज मला आपल्या सर्वांचं दर्शन झालेलं आहे. आज सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे आणि महाराज या अभंगातून मानवी जीवनातील अलौकिक साध्य अर्थात परमात्म्याच्या सहवासातील सुख कोणत्या साधनेच्या द्वारे प्राप्त होतं त्या साधनाचं यथार्थ स्वरूप या अभंगातून स्पष्ट करतात. विठ्ठल मोठ्या श्रद्धेने अत्यंत उत्साहाने भावपूर्ण हृदयाने आपण हा महोत्सव इथे संपन्न करत आहात. आपली बहिर्मुख इंद्रिये अंतर्मुख बनावी. आपलं चंचल अंतःकरण स्थिर शांत बनावं. आपल्या वृत्तीतील हृदयातील दोष विकार नष्ट व्हावे. अनादी कालापासून भगवंताच्या दर्शनाची आपल्याला जी भूक लागलेली आहे ती भूक तृप्त व्हावी. देवामध्ये आणि आपल्यामध्ये अनुभूतीच्या दृष्टीनं जे करोडो किलोमीटरचं अंतर आहे ते अंतर हळूहळू हळूहळू कमी व्हावं. शता एका तरी जन्माच्या शेवटी कृपाळुवा पोटी येईल दया. भगवान श्री पंढरीरायाला आपली दया यावी
स्वप्नात का होईना येऊन प्रभूने आपल्याला दर्शन द्यावं आणि आपला अनंत जन्माचा प्रवास पूर्ण व्हावा या स्वच्छ अपेक्षेनेच आपण सर्वजण या धर्ममंडपात उपस्थित आहात. मी आपणा सर्वांच्या चरणकमली अंतःकरणपूर्वक वंदन करतो. वारकरी संप्रदायातील, वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी या ठिकाणी टाळ घेऊन उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी मी वंदन करतो. वारकरी संप्रदायातील अत्यंत गोड असे गुणी लोक, संगीताच्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक माझ्या पाठीशी टाळ घेऊन उभे राहिलेले आहेत. या सर्व टाळकऱ्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. अत्यंत गोड असे स्वरबद्ध, लयबद्ध, तालबद्ध असा मृदंग वाजवणारे मृदंगाचार्य आदरणीय माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी मी नतमस्तक होतो. ज्यांच्या पवित्र वाणीतून भगवान कृष्ण कन्हैयाची भावस्पर्शी, हृदयस्पर्शी, तत्वस्पर्शी अशी श्रीमद भागवत कथा आपण श्रवण करत आहात. असे श्रीमद भागवत कथा प्रवक्ते हरिभक्ती परायण भागवताचार्य आदरणीय मुक्तिरामजी महाराज बीडकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी हृदयापासून वंदन करतो, नतमस्तक होतो. वारकरी संप्रदायाची परमार्थाची साधना करणारा जो साधक आहे, त्या साधकावर आपल्या पोटच्या मुलापेक्षा सुद्धा जास्त प्रेम करणारे श्रोते माझ्या समोर येऊन बसलेले आहेत. या सर्व श्रोत्यांच्या, माता भगिनींच्या आपल्याही चरणी मी नतमस्तक होतो आणि चिंतनाला प्रारंभ करतो. ज्यांच्या मुखातून आपण कालपासून ही श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात असे पूजनीय भागवताचार्य मुक्तिरामजी महाराज इथे उपस्थित आहेत. खरं म्हणजे मी त्यांना विनंती केली होती की तुम्ही आराम करा. भागवत कथेला 3-4 तास बसायचं आणि परत आता 2 तास बेजारी करून घ्यायची. तर आराम करा असं मी म्हटलं होतं, पण त्यांनी ते काय ऐकलं नाही. खरं म्हणजे भागवत कथा करायची आणि कीर्तन ऐकायचं, भागवताचार्य आणि कीर्तन ऐकायचं, हे सूत्र तसं जुळत नाही. ऐका, पण तरी सुद्धा ते इथे येऊन बसलेत. त्याचं एकच उत्तर देतो, हे भागवताचार्य नंतरचे आहेत, अगोदरचे ते वारकरी आहेत. हे त्याचं उत्तर आहे. आणि म्हणूनच वारकरी संप्रदायाचा आत्मा जर काय असेल तर कीर्तन हा आत्मा आहे. आणि म्हणून कीर्तन सोडून मनुष्य जगूच शकत नाही हो. याकरता ते या ठिकाणी मोठ्या उदार अंतःकरणाने येऊन उपस्थित आहेत. त्यांचे सर्व सहकारी, त्यांनाही मी हृदयापासून वंदन करतो. मला सर्वांची नावं पाठ नाहीत, त्यांना हृदयापासून धन्यवाद देतो. आणि आजच्या या सेवेची, आजची ही 2 नंबरची कीर्तन सेवा आज माझ्या वाट्याला या ठिकाणी आलेले. खरं म्हणजे 2 नंबरची म्हणायचं का नंबर 2ची म्हणायचं हे आपण 10 वाजता ठरवा. आज दुसरा दिवस आहे, एवढी गोष्ट खरी आहे. आणि ती सेवा माझ्याकडे आली. आणि तुमचं गाव आहे मला माहितीच नाही. मला खरं म्हणजे आता तुमच्यावर मी रागवायला पाहिजे, एवढ्या उशिरा तुम्ही मला भेटले. खरं म्हणजे त्यांचा आमचा खूप चांगला परिचय आहे. आज रामकृष्ण महाराजांच्याही या नगरीचं दर्शन झालं, तुमच्या सगळ्यांची भेट झाली. आपल्या सगळ्यांच्याच पवित्र उपस्थितीमध्ये या अभंगाचं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. साधारणपणे आपल्याकडे आणखी 1.5 तास शिल्लक आहे, भरपूर वेळ आपल्याकडे शिल्लक आहे. 10 वाजेपर्यंत आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. ऐका, मनुष्याच्या जीवनामध्ये प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये 3 प्रकारची इच्छा स्वाभाविकपणे असते. कोणती कोणती? माणसाच्या अंतःकरणामध्ये पहिली इच्छा ही असते, आपलं जीवन ज्ञानी असावं, म्हणजे आपल्याला सगळं कळावं. ही पहिली इच्छा माणसाच्या अंतःकरणात असते. दुसरी इच्छा आहे माणसाच्या अंतःकरणात, आपलं जीवन चिरंजीव अमर असावं.
आणि तिसरी इच्छा आहे माणसाच्या अंतःकरणामध्ये आपलं जीवन सुखी आनंदी असावं. पहिली इच्छा आहे सर्वज्ञत्वाची, दुसरी इच्छा आहे अमरत्वाची आणि तिसरी इच्छा आहे सुखरूपत्वाची. ऐका, याच्या उलट थोडं बोलायचं ठरलं तर प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये 3 प्रकारची इच्छा मुळीच नाही. कोणती? पहिली गोष्ट, आपलं जीवन अज्ञानी असावं असं कोणालाच वाटत नाही. म्हणजे अज्ञान प्रत्येकाला नकोय, अज्ञान आवडत नाही. दुसरी गोष्ट मृत्यू, कोणालाच आवडत नाही. ज्ञानोबरायाची भाषा आहे, मर हा शब्द सुद्धा लोकाला आवडत नाही. आगा मरहा बोल न सहाती, मेलिया तरी रडते परी असते, जात न गणिती गहिसपणे मृत्यू. मर हा शब्द सुद्धा सहन होत नाही. तुम्ही कीर्तन झाल्यानंतर घरी गेल्यानंतर जे कीर्तनाला आले नाहीत त्यांना तुम्ही फक्त असं म्हणा, भाऊसाहेब तुम्ही मरा, प्रयत्न करून बघा, असं नुसतं म्हणा. ते लगेच तुमच्या अंगावर येतील धावून. का? माझा जीव काय, मी तू मर ना. मग का सांगा लागलो, मर हा शब्द सुद्धा माणसाला सहन होत नाही, आवडत नाही. म्हणजे मृत्यू नको, अज्ञान नको आणि तिसरी गोष्ट आहे दुःख. दुःख नको. दुःख आज नको का उद्या नको बाबा, दुःख आज नको का उद्या नको, अंदाजे बोला. कधीच नको, कधीच नको. थोडक्यात नको मध्ये गोष्टी किती आल्या? 3 गोष्टी आल्या. कोणत्या कोणत्या? अज्ञान नको, मृत्यू नको आणि दुःख नको. पाहिजे मध्ये काय काय आलं? पाहिजे मध्ये ज्ञान पाहिजे, अमरत्व पाहिजे आणि सुख पाहिजे. चांगलं आहे का? या 3च नको का आणि या 3च पाहिजे का? त्याचं सैद्धांतिक उत्तर असं आहे, जीवाचं मूळ स्वरूप सत आहे म्हणून त्याला असत अज्ञान आवडत नाही. जीवाचं मूळ स्वरूप चित आहे म्हणून त्याला मृत्यू आवडत नाही. जीवाचं मूळ स्वरूप आनंद आहे म्हणून त्याला दुःख आवडत नाही. थोडक्यात असत जड दुःख निवृत्तीपूर्वक सच्चित आनंदाची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये व्हावी ही प्रत्येक जीवाची स्वाभाविक अपेक्षा आहे. आजच्या कीर्तनामध्ये काय नको याची आपल्याला चर्चा करायची नाही. आजच्या कीर्तनात काय पाहिजे याची चर्चा करायची. पाहिजे मध्ये पहिलं काय सांगितलं होतं? ज्ञान पाहिजे. असं लक्ष द्यायचं. काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. प्रत्येकाला असं वाटतं आपलं जीवन ज्ञानी असलं पाहिजे, आपल्याला सगळं कळलं पाहिजे. अपेक्षा आहे माणसाची, सर्वज्ञ, आपल्याला सगळं कळावं, सगळं समजावं. काय भाषा ज्ञानोबरायाची गोड आहे बघा. प्रत्येक माणसाला असं वाटतं सर्वच क्षेत्रात आपलंच वर्चस्व असलं. नसतं हा भाग सोडून द्या, वाटतं माणसाला प्रत्येक क्षेत्रात आपलंच वर्चस्व असलं पाहिजे. काय भाषा ज्ञानोबरायाची गोड आहे. एक सार्वभौम पद निर्विवाद जगा पडिये. मी अर्धीच ओवी सांगितली, अर्धे नंतर सांगेल. मुद्दा माझा इतकाच आहे, प्रत्येकाला वाटतं आपलंच वर्चस्व असलं पाहिजे. कुठलंही क्षेत्र बघा, आता गायनाचं क्षेत्र घ्या, गायकांना असं वाटतं अशी चाल म्हणायची, अशी चाल म्हणायची, नाही अर्धा घंटा मागे म्हणणाराला आलीच नाही पाहिजे. यांचं तसं नाही बरं का. मृदंगाचार्यांना सुद्धा असंच वाटतं, असा मृदंग वाजवायचा, असा मृदंग वाजवायचा की म्हणणाऱ्याला सम कळूच द्यायची नाही. हे लोक डोळं मोठं करून माझ्याकडे बघत असतील. आता आमचंच बरं डोळ्यावर आलं तुमच्या. आता पुढं सांगतो,
कीर्तनकाराला सुद्धा असंच वाटतं, असा अभंग घ्यायचा, असा अभंग घ्यायचा की आपण घेतलेला अभंग कोणाच्याच पाठच नसला पाहिजे. पण काय करता, या मोबाईल नामचं वाटोळं करून आम्ही कोणताही अभंग घेऊ द्या, लगेच ते काढलाच त्याने, लगेच आलाच. आता काय करता, पण माणसाची अपेक्षा आहे बघा काय, प्रत्येक क्षेत्रात आपलंच वर्चस्व निर्माण झालं पाहिजे. ज्ञानी जीवन असलं पाहिजे, सगळं कळलं पाहिजे. ऐका, ज्याला सगळं कळतं त्याला सर्वज्ञ म्हणतात. ज्याला एकातलंच कळतं त्याला तज्ञ म्हणतात. ज्याला कशातलंच काहीच कळत नाही त्याला अज्ञ म्हणतात. पुढचं वाक्य आहे का, या विश्वात सर्वज्ञ फक्त दोघच आहेत. कोण? एक संत आणि दुसरा भगवंत. भगवान आणि संत सोडून मला सगळंच कळतंय असं म्हणण्याचा मूर्खपणा कुणीच करू. लक्षात ठेवा, संत आणि भगवंत सर्वज्ञ आहेत. काही लोक तज्ञ आहेत, म्हणजे त्यांना एकातलंच कळतं. नेत्र तज्ञ, त्यांना दातातलं कळत नाही. हृदय रोग तज्ञ, त्यांना डोळ्यातलं कळत नाही. माझा मुद्दा इतकाच आहे, एकातलंच कळतं त्याला तज्ञ म्हणा, सगळ्यातलंच कळतं त्याला सर्वज्ञ म्हणा, आणि कशातलंच काहीच कळत नाही त्याला आज्ञ म्हणा. कळलं का नाही? नसलं कळलं तर मग यालाच आज्ञ म्हणायचं. हे लक्षात ठेवा. ऐका, कमीत कमी माणसाला आपल्याला काय कळत नाही हे कळावं. ज्या दिवशी आपल्याला काय कळत नाही हे कळेल, तो दिवस आपल्या जीवनात सोन्याचा असेल. ज्या दिवशी आपल्या जीवनातील अज्ञानाची आपल्याला जाणीव होईल, तो दिवस आपल्या जीवनात भाग्याचा असेल. ज्या दिवशी आपल्या जीवनातल्या दोषाची जाणीव होईल, तो दिवस आपल्या जीवनातल्या मुक्ततेचा प्रारंभ असेल. माझा मुद्दा इतकाच आहे, किमान माणसाला आपल्याला काय कळत नाही एवढं तरी. पण काही लोकांना हेच कळत नाही हो. काय आपल्याला काय कळत नाही, आता काय सांग. ऐका, एक मनुष्य, एक मुलगा आपल्या बापाला म्हणू लागला, लक्ष द्या माझ्याकडे. एक मुलगा आपल्या बापाला म्हणू लागला, बाबा बाबा मासे कसे झाडावर चढतात. असा मुलगा बापाला म्हणू लागला, बाबा बाबा मासे कसे झाडावर चढतात. ते वाक्य ऐकल्यानंतर वडील त्याच्यावर रागावले. वडील त्याला म्हणाले, मूर्खा, मासे कसे झाडावर चढतात? मासे झाडावर चढायला त्या काय म्हशी आहेत का? म्हणजे मुलाला काहीच कळत नव्हतं आणि हे बापाला अजिबात समजत नव्हतं. कमीत कमी आपल्याला काय कळत नाही हे कळावं. थोडं वेगळं बोलतो. आपल्या जीवनातल्या अज्ञानाची आपल्याला जाणीव व्हावी. ऐका, आपली योग्यता काय, पात्रता काय, क्षमता काय हे कधीतरी आपल्याला कळलं पाहिजे. ज्या दिवशी क्षमता कळेल, पात्रता कळेल, योग्यता कळेल, आपण सध्या कोणत्या वर्गात आहोत हे काय झालं पाहिजे, कळलं पाहिजे. तू कितीला आहे आता? 11वीला आहे. तुला जर 15वी पास व्हायचं असेल, बरोबर, तर सध्या आपण कोणत्या वर्गात आहोत हे कळावं का कळू नये? कळलं पाहिजे. त्याशिवाय आणखीन वर्ग राहिलेत किती आणि अजून अभ्यास किती केला पाहिजे हे त्याशिवाय कळेल कसं? याच्यासाठी आता आपण सध्या कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला काय झालं पाहिजे, कळलं पाहिजे. कोणाला? पोरांना नाही, आपल्या सगळ्यालाच कळलं पाहिजे आपण कोणत्या वर्गात आहोत. 35 वर्ष झाली तुळशीची गळ्यात माळ घालून, अजून काय वर्ग पुढचा घेतलाय का? पुढच्या वर्गात काय प्रवेश झालाय का? हे तपासलं पाहिजे, कधीतरी तपासलं
म्हणजे वारकरी संप्रदायाचे संत वीर, क्रांती सूर्य, व्यसनमुक्त युवक, हृदय सम्राट गुरुदेव बंडा महाराज कराडकर तात्या. त्यांच्या मुखातलं आणि त्यांच्या जीवनातली एक त्यांनी सांगितलेली गोष्ट सांगतो. गोष्ट म्हणजे तास दीड तास नाही चालत, 1-1.5 मिनिटात होते. ते म्हणाले 1970 साली आम्ही पहिल्या चातुर्मासाला होतो आणि मग म्हणे आमचा जो चातुर्मास आहे ना तो असा कसदार चाललेला होता. कसा कसदार चाललेला होता. पहाटे 4 वाजता उठायचं, 4:30ला चंद्रभागेचं स्नान व्हायचं, 5:30ला प्रदक्षिणा व्हायची, 6:30ला नित्यनेम व्हायचा, 7ला आम्ही गुरुजींच्या पुढे पाठाला बसलेलो असायचो. ऐका बरं का. आणि मग म्हणे आम्ही एक वेळेस आमच्या गुरुजींना विचारलं. काय विचारलं? गुरुजी, सध्या आम्ही कोणत्या वर्गात मोडतोय? ऐका जरा, थोडं जागर राहा. कोणत्या वर्गात मोडतोय? ते म्हणाले आमची अपेक्षा होती गुरुजी आम्हाला म्हणतील तुम्ही जिज्ञासू आहात, तीव्र जिज्ञासू आहात, मुमुक्षु आहात, असं काहीतरी म्हणतील. ऐका म्हणे आमच्या गुरुजींनी आम्हाला असं उत्तर दिलं, सध्या तुम्ही कोणत्या वर्गात आहात हे मी तुम्हाला विठ्ठल सध्या तुम्ही कोणत्या वर्गात आहात हे मी तुम्हाला नंतर सांगतो म्हणाले. अगोदर मी तुम्हाला पामर ऐका. तात्यांचे गुरुजी त्यांना म्हणाले तुम्ही कोणत्या वर्गात मोडतो हे मी तुम्हाला नंतर सांगतो, कारण लाईट गेलेली होती. तुम्हाला मी अगोदर पामराची व्याख्या सांगतो. ऐका लक्ष देऊन, पामराची व्याख्या सांगतो. आणि मग म्हणाले आमच्या गुरुजीने आम्हाला पामराची व्याख्या सांगितली. काय व्याख्या सांगितली? ते म्हणाले पामर त्याला म्हणतात ज्याचं संपूर्ण जगावरचं प्रेम संपलंय आणि फक्त स्वतःच्या देहावरच प्रेम शिल्लक राहिले, याला पामर म्हणतात. म्हणे गुरुजीने आम्हाला ही व्याख्या सांगितल्यानंतर आम्ही त्यांना आम्ही कुठल्या वर्गात मोडतोय हे पुढचं विचारलंच नाही. आता हे मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना कळलंच नाही. म्हणजे लक्षात ठेवा, गुरुजींनी त्यांना हा धक्का दिला होता, अजून तुम्ही पामर सुद्धा नाही. नीट आता ऐका. पहाटे 4ला उठून चंद्रभागेचं स्नान, प्रदक्षिणान, पाठांतर, नित्यनेम करून 7ला पाठ ऐकायला बसणाऱ्यांना जर अजून पामर सुद्धा नाही म्हणले, आपलं कसं होईल? आपण कुठल्या वर्गात आहोत? कधीतरी अभ्यास करायचा असतो. किती वर्ग चालून आलो हे कधी तपासायचं नसतं का? हे तपासायचं असतं. गळ्यामध्ये तुळशीची माळ घालून वर्ष झाली किती, आणि मग आपल्यात परिवर्तन किती झालंय, आपल्यात बदल किती झालाय. जर परिवर्तनच होत नसेल, बदलच होत नसेल, तर वेळ वाया का घालवता? ऐका, गळ्यामध्ये तुळशीची माळ घालून सुद्धा अजून तंबाखू खाऊन पिचकारे हाणायचा उद्योग जर चालूच असेल तर तो त्याच्या जीवनावर अर्थ काय त्याचा? माझी स्पष्ट विनंती आहे की किमान या मंडपात आलेला प्रत्येक मनुष्य व्यसन मुक्त असलाच पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. कमीत कमी ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांनी तरी सोडली पाहिजे, एवढी माझी कळकळीची विनंती. नुसतं हवपला बरं वाटावं म्हणून टाळ्या वाजवून का उपयोग आहे? प्रयत्न करा. कशा करता मी हे सगळं व्याख्यान सांगायला लागलो? तर पहिला मुद्दा माझा इतकाच आहे, प्रत्येकाला अपेक्षा आहे सर्वज्ञत्वाची, आपल्याला ज्ञान असावं. दुसरी अपेक्षा आहे माणसाची
आपलं जीवन अमर असावं, चिरंजीव असावं, मरावं कोणालाच वाटत नाही. वेळ पुढे चाललेली आहे म्हणून मी याचा विस्तार करत नाही. प्रत्येकाला अपेक्षा आहे आपण अमर असावं, अमर असावं, मरावं नाहीच कोणाला वाटत. एक आजी होती, आजी 72 वर्ष वयाची आजी होती. तिचं आयुष्य संपलं. यमराज तिला नेण्याकरता आले. जयहरी जयहरी. कोण तो? यम. कुठून आलाच? यमपुरी. कशा करता आलाच? घेऊन जाण्याकरता. कुठं? काय आजी, इतका वेळ असतो का मला बोलायला? अगं शेवटी जो घेऊन जाण्यासाठी येत असतो का तो आहे मी, यम. यम. बर बर बर. आजी म्हणते काय म्हणणं आहे तुझं? काय म्हणणं आहे म्हणजे? तुला मी घेऊन जाण्याकरता आलोय, चाल. आजी म्हटली काय वेडायच रे तू, असं कुठं अचानक येतात का? काही निरोप दिला नाही, पत्रिका पाठवली नाही, फोन तरी करायचा, निदान राहिलं मिस कॉल तरी द्यायचा. विठ्ठल काही लोक तारीख घ्यायचं असल्यावर मिस कॉल करते. खरं सांगतो महाराज, मी त्यांना तारीख घेताना जर 72 मिस कॉल देतोय तर वाटा लावताना काय? ऐका तर आजी म्हणले नाही मला वेळ नाही. वेळ नाही? आजीने सांगितलं नातीचं लग्न जमलंय, नाताला पाहुणे येऊ लागल्यात, माझी काम अजून शिल्लक आहेत, येऊ शकत नाही. जरा लक्ष दे कीर्तनाकडे. लकच आहेत दादानो, या जगात वर्ग दोन आहेत. एक वर्ग असा आहे आयुष्य संपत काम शिल्लकच राहतात, आणि या जगातला दुसरा श्रेष्ठ वर्ग आहे काम संपतन आयुष्य शिल्लक राहत. तो वर्ग महात्म्याचा आहे. काम नाही, काम नाही झालो पाही रिकामा. माझा मुद्दा इतकाच आहे, कधीतरी कधीतरी आयुष्य संपण्याच्या आत छातीला हात लावून आपल्याला म्हणता यावं काय, माझ्या आयुष्यात कसलंच काम शिल्लक राहिलेलं नाही, असं छातीला हात लावून म्हणता आलं पाहिजे. आजीनं सांगितलं काम शिल्लक आहेत, नाही येऊ शकत. तस तरी यम कुणाला मुदत वाढ देत नाही. कोई वाचते रे जरा, देत नाही. पण ती आजी माळकरी होती. आजी त्याने सांगितलं ठीक आहे म्हणले. मग आजी म्हटली आज तर जमणार नाही, उद्या. उद्या चालेल म्हणे, उद्या चालेल. यम परत निघाला. पण यम परत निघाल्यानंतर आजीने सांगितलं हे बघ माझं वय झालंय, बोललेलं काय माझ्या आठवणीत राहत नाही, तू उद्या येणार हे कुठंतरी लिहून जा. ठीक आहे म्हणे. आजीने त्याला खडू दिला. यमानं जाता जाता दरवाज्यावर लिहिलं उद्या येतो. यम निघून गेला. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे यम आला. जय हरी जय हरी. तू म्हणाला एवढ्या लवकर कसं काय आला? कीर्तनात वेळ कमी असते ना. जय हरी. कोण तू? यम. कशा करता आलात? घेऊन जाण्याकरता. म्हणले नाही जमायचं. असं नाही, असं नाही. आजीनं उत्तर दिलं काम माझे अजून काय. तुम्ही लक्ष देऊन कीर्तन ऐका. 72 वर्षात जी कामं संपली नाहीत ती कामं एका दिवसात कशी संपली? ती आजी म्हणते काम अजून कुठली आजी? 72 वर्षाची. कोणत्या गावची? अरे वा, अरे काय काय पोरगाय गड्या. मला वाटलं म्हणतात काय की बार्शीचीच आजी, पण या लेकरानं उत्तर दिले हस्ती पिंपळ गावची. वा वा, काय गाव तुमचं महाराज, दर्जेदार आहे. लेकरं जर इतके हुशार आहेत काय पुढच्या वर्षी आम्हाला बोलवायची गरज बी नाही. ऐका ऐका, यमानं सांगितलं हे बघ आजी काय माणसानं बोलल्याप्रमाणे वागलं पाहिजे. आजी म्हटली तुला म्हटलं ना रे मी, बोललेलं माझ्या आठवणीत राहत नाही. यम म्हटला हो हो, म्हणून तर लिहून ठेवलंय लिहून. आजी म्हटली मग वाच की, लिहून ठेवलंय तर वाच की. आणि मग यमानं वाचलं उद्या येतो. आजी म्हटली मग ये ना उद्या. मी कुठं नाही म्हणते. ध्यानात आलं ना.
याचा अर्थ ती आजी मेली नाही का? माझा मुद्दा इतकाच आहे, अपेक्षा आहे माणसाची आपलं जीवन अमर असावं, आणि तिसरी इच्छा आहे माणसाला आपलं जीवन सुखी असलं पाहिजे, आणि त्याकरता मनुष्य प्रयत्न करतो. जरा ऐका, प्रत्येकाला सुखाची काय आहे? इच्छा आहे, अपेक्षा आहे, आणि प्रत्येक जण त्याकरता त्याच्या त्याच्या परीनं प्रयत्न करतो. मग शास्त्राचं म्हणणं आहे, इच्छा आणि प्रयत्न एकत्र आल्यानंतर इच्छित वस्तू मिळतेच. मग आता प्रत्येक जण जर सुखासाठी प्रयत्न करतोय आणि सुखाची इच्छा प्रत्येकालाच आहे, तर सगळेच सुखी का होत नाहीत? याच उत्तर आहे, उत्तर असं आहे, हस्ती पिंपळगावचं एक मनुष्य, त्याला मुंबईला जायचंय, त्याकरता तो जालन्याला गेला आणि एसटी मध्ये बसला. ताशी 40 किलोमीटरच्या वेगाने एसटी पळत होती. 14 तास त्यानं त्या एसटी मध्ये प्रवास केला, पण मुंबई आलीच नाही. पुन्हा 3 तास तिथून पुढे त्याच एसटीत त्यानं प्रवास केला, पण मुंबई. ऐका, मुंबईला जाण्याची इच्छा आहे, त्याकरता प्रयत्न आहे, प्रयत्नाला गती आहे, तरीही मुंबई आली नाही. त्याचं कारण आहे, जालन्यामध्ये जाऊन ती व्यक्ती त्या एसटीत बसून प्रवास करत होती. जालन्यातून पूर्व दिशेला तोंड करून नांदेडच्या, जिंतूरच्या, मंठ्याच्या दिशेनं ती एसटी काय करत होती? प्रवास करत होती. जालन्यातून पूर्व दिशेला तोंड करून प्रवास करणाऱ्या एसटीत अंदाजे किती महिने प्रवास केल्यावर मुंबई येईन? बोलणार आहोत, येऊ शकत नाही. मुंबईला जाण्याची इच्छा आहे, प्रयत्न आहे, प्रयत्नाला गती आहे, तरी सुद्धा मुंबई येत नाही. त्याचं कारण आहे, प्रयत्नाला गती आहे, पण दिशा चुकली. दादानो, माझी विनंती आहे, जीवनात केवळ पळू नका, उगीच धावू नका, उगीच रात्रीचा दिवस करू नका. त्या पळण्याला, त्या धावण्याला, त्या गतीला योग्य दिशा असलीच पाहिजे. ऐका, एक सूत्र सांगतो, गती अधिक दिशा बरोबर प्रगती. दुसरं सूत्र सांगतो, गती वजा दिशा बरोबर अधोगती. जीवनात उत्कर्ष, प्रगती, विकास, डेव्हलपमेंट हवी असेल तर जीवनामध्ये आपल्या जीवनाला योग्य दिशा, बोला, असली पाहिजे. सोपं विचारतो, सोपं. तुम्हाला बैल माहिती आहे का? बैल म्हणतोय मी, होय म्हणा की. बैल माहिती आहे. एक बैल साधारणतः 1 तासात असा रस्त्याला मोकळा सोडला तर साधारणतः किती चालेल? 1 तासात अंदाजे मोकळा सोडला, त्याच्या मोकळे मनानं चालला 5 किलोमीटर. होय, 1 तासात 7 किलोमीटर. यांनी उत्तर दिले 5 किलोमीटर, यांनी उत्तर दिले 7 किलोमीटर. आता दोघांपैकी खोटं कोणाचं? बरं, दोघांपैकी कोणाचं तरी खोटं म्हणावं तर मला अजून अर्धा तास कीर्तन करायचं, मला इथनं नीटनीटकं जायचं. तर ऐका, उत्तर दोघांचं बी बरोबर आहे. दोघांचं कसं काय बरोबर आहे? 5 किलोमीटर तरी म्हणा, नाहीतर 7 किलोमीटर तरी म्हणा, उत्तर दोघांचं बी बरोबर आहे. तरणा बैल असेल तर 7 किलोमीटर चालेल, म्हातारा असेल तर 5 किलोमीटर. म्हणजे असं जमलं पाहिजे ना, बरोबर जमलं. एवढं शिकावं लागतं. एवढं शिकलं की रोज तारखा भेटतात. माझा मुद्दा थोडा समजून घ्या. तर ऐका, त्या जुन्या काळात ते तेलाचे घाणे असायचे बघा, घाणे. जुन्या काळात तुम्हाला नाही कळायचे, पण जाऊ
दे, आता ते रस्त्याच्या कडेला असतं ना, येथे ऊसाचा ताजा स्वच्छ थंड लिंबू टाकून रस मिळेल. झाला ना व्यवस्थित? तर त्याला तो असा बैल जुंपलेला असतो बघा, बैल आहे ना. आणि मग सकाळी 7 वाजता बैल जुंपला. किती? 7 वाजता तरणा बैल जुंपला आणि तब्बल दुपारी 12 वाजता सोडला. किती तास चालला? 5 तास. एका तासात किती किलोमीटर चालतो? 7 किलोमीटर. कारण बैल कोणता जुंपलाय? तरणा जुंपलाय. एका तासात किती चालतो? 7 किलोमीटर. हा चालला किती तास? 5 तास. किती किलोमीटर अंतर कापलं? 35. जुंपला किती वाजता? 7 वाजता. सोडला किती वाजता? दुपारी 12 वाजता. चालला किती तास? 5 तास. किती किलोमीटर अंतर कापलं त्यानं? 35 किलोमीटर. जुंपला किती वाजता? 7 वाजता. सोडला किती वाजता? 12 वाजता. चालला किती तास? 5 तास. किती किलोमीटर अंतर कापलं त्यानं? 35 किलोमीटर. हे किती वेळा सांगितलं मी? आता काय पुढचं आठवत नाही होय मला. मला वाटलं होतं काहीतरी फरक पडेल तुम्हाला, पण काहीच फरक पडला नाही. अरे दादा, 7 वाजता बैल जुंपताना जिथं होता, 12 वाजता सोडताना तिथंच होता रे. कुठलं 35 किलोमीटर अंतर कापलं? जरा चांगलं उत्तर दे आता. बैल चालला नाही का? चालला नाही का? विचार. त्याच्या चालण्याला गती नव्हती का? होते, तरी पण अंतर कापलं गेलं नाही. त्याच कारण आहे, त्याच्या चालण्याला गती होती पण दिशा नव्हती. कोणाच्या चालण्याला? बैलाच्या. कोणत्या बैलाच्या? कोणत्या बैलाच्या? गाण्याच्या, तरण्या बैलाच्या. बहुतेक तरण्या बैलाला दिशाच नाही सध्या. ऐका, त्याच्या चालण्याला गती आहे दादा, पण दिशा कुठे आहे? कोणाच्या चालण्याला? बैलाच्या चालण्याला. कोणत्या? अरे गाण्याच्या म्हणू नका. मी हे काय बैलाचं सांगायला इथं आलोय वय? तुकोबाराय बोलतात, जुंतीले घाना बांधून डोळे, माझे जोडीदार ते नाही पोळे, चालिलो किती ते न कळे, दुःखे आरंभळे भुकताना, जुंतीले घाना डोळे, दुःखे आरंभळे भुकताना, जुंतीले घाना बांधोनी डोळे, मागे जोडी आर तेनेही पोळे, चालिलो किती ते न कळे, दुःखे आरंभळे भुकतहान. नाटातलं प्रमाण आहे. मुद्दा इतकाच आहे दादानो, चालायचं किती असतं? कुठपर्यंत चालायचं? आपण एवढं चाललोय, पण अंतर काय कापलं का नाही कधी बघायचं का नाही? किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित. मी का बोला लागलो? कित्येक तरी जन्म गेले, कित्येक तरी युग गेली, कित्येक तरी देह गेले. आपलं चालणं चालूच आहे, पण अंतर कुठं कापलंय? कधी अभ्यास करा की अंतर काय कापलंय का? काय प्रगती झाली का? काय पुढचं मार्गक्रमण झालाय का? कधीतरी अंतर्मुख आपण व्हायला पाहिजे. हेतू बोलण्याचा इतकाच आहे. बैलाच्या चालण्याला गती आहे पण दिशा नाही, म्हणून अंतर कापलं गेलं नाही. कोणाच्या चालण्याला? बैलाच्या. कोणत्या? थोडक्यात हेतू माझा इतकाच आहे. आतापर्यंतच्या व्याख्यानातून सिद्ध हे होत आहे, जीवनात सुख नक्की मिळेल, पण आपल्या जीवनाला दिशा असली पाहिजे. एक वाक्य देतो, दिशा बदला दशा बदलेल. दिशा बदलली पाहिजे. या मंडपात यायचंय कशा करता? दिशा बदलण्यासाठी. जीवनाची दुर्दशा नष्ट व्हावी असं वाटत असेल
तर जीवनामध्ये योग्य दिशा धरलीच पाहिजे, दिशा बदलली पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनात भगवान परमात्म्याच्या सहवासातील सुख महाराजांना प्राप्त झालेलं आहे. पावलो हे संग सुख याचे, याचे संग सुख पावलो. भगवंताच्या सहवासातील सुख महाराजांना प्राप्त झालेलं आहे. महाराजांना विचारलं, त्याकरिता तुम्ही तुमच्या जीवनामध्ये साधना कोणती केली आणि त्या साधनेची दिशा काय होती? तेव्हा महाराजांनी आपण आपल्या जीवनातली केलेली साधना आणि त्याची दिशा अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. भक्ती आम्ही केली साधोनी उद्वेग, 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 भक्ती आम्ही केली साधोनी उद्वेग. पावलो सुख याचे, पावलो सुख याचे, सुख आम्हाले करिता याचा संग, सुख आम्हाले करिता याचा संग, सुख आम्हाले करिता याचा संग, सुख आम्हाले करिता याचा संग. पावली गेली हो साधोनी उद्वेग, हो पावलो हे संग, पावलो हे संग सुख याचे, हो भक्ती आम्ही केली साधोनी उद्वेग, पावलो हे संग, पावलो हे संग सुख याचे, सुख भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो हे संग सुखयाचे. लक्ष द्या, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांनी 3 गोष्टीचा उल्लेख केलाय. कोणत्या कोणत्या? आपल्या जीवनातलं साध्य सांगितलं 1, आपल्या जीवनातली साधना सांगितली 2, आणि त्या साधनेची दिशा सांगितली 3. साध्य कोणतं? पावलो हे संग सुख याचे, याचे संग सुख पावलो म्हणजे भगवंताच्या सहवासातलं सुख मिळालं. साध्य. त्याच्याकरता साधना कोणती केली? भक्ती आम्ही केली. भक्ती ही साधना, सुख हे साध्य, आणि त्या साधनेची दिशा काय होती? सांडोनी उद्वेग, उद्वेग सांडोनी ही दिशा, भक्ती ही साधना, आणि याचे संग सुख हे साध्य. थोडं दुसऱ्या भाषेत शब्द सांगायचं ठरलं तर काय मिळालं हेही सांगतात, त्याच्याकरता काय केलं हेही सांगतात, आणि कसं केलं हेही सांगतात. सोपं सोपं. काय मिळालं? सुख मिळालं. त्याच्याकरता काय केलं? भक्ती केली. आणि ती कशी केली? सांडोनी उद्वेग. तर आतापर्यंतच्या या 1 तासाच्या कीर्तनामध्ये आपण थोडा भूमिकेचा विचार केलाय आणि जीवनातलं सुख कसं साध्य आहे इथपर्यंत आपण आलोय. आता साध्याचा विचार केला, सुखाचा. सुख मिळालंय, पण त्याच्याकरता का मिळालं? महाराज सांगतात, त्याकरता आम्ही साधना केली. कोणती साधना केली? भक्ती केली. आता ऐका, भक्ती कशाला म्हणायचं? 1, आणि सांडोनी उद्वेग म्हणजे तिची ती दिशा कशी? 2.
या दोन गोष्टीचा विचार आपला अजून करायचा शिल्लक आहे. त्यातल्या पहिल्या एका गोष्टीचा विचार मी आपल्या पुढे मांडतो. भक्ती कशाला म्हणायचं? ऐका, भक्ती करूनच महाराजांना काय मिळाले? सुख मिळाले. आणि आपण सगळेजण काय करतोय? आता काय चाललंय आपलं? भक्तीच चालले. मग आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख का नाही त्याची उत्तर देतो. त्याचं पहिलं उत्तर आहे, आपली भक्ती वरून आहे आणि संसारातून आहे. अंतरी संसार भक्ती बाह्यात्कार, म्हणून अंतर तुझे पायी. पहिलं उत्तर. दुसरं उत्तर आहे, आपल्याला भक्ती करूनही परमात्म्याचं सुख का मिळत नाही? दुसरं उत्तर आहे, आपली भक्ती अशी आहे, न सरे ते भक्ती विठोबाचे पायी, उपरती जेथे नाही चित्ता. तिसरं उत्तर आहे, आपली भक्ती वरून आहे. काय गोड भाषा आहे तुकोबारायाची. देवा पायी नाही भाव, भक्ती वरी वरी वाव, समर्पिला जीव नाही तो हा व्यभिचार. म्हणून महाराज सांगतात, तुका म्हणे नको वरपंग देवा, घे माझी सेवा भाव शुद्ध. लक्ष द्या, भक्ती केली आणि सुख मिळालं. मग कशी भक्ती? भक्ती कशाला म्हणायचं? जरा ऐका, आपण भक्ती करतो. आपण भक्ती करतो का? आपण जी करतो त्याला भक्ती म्हणतो? जागे नाही तुम्ही? आपण भक्ती करतोय का जे करतोय त्याला भक्ती म्हणतोय? जे करतोय त्याला भक्ती म्हणतोय. मग नेमकं भक्ती कशाला म्हणायचं? विचारा ज्ञानोबारायांना. ज्ञानोबाराय भक्तीची व्याख्या सांगतात. ज्ञानोबाराय सांगतात, हे पहिली ना सरती, तिजी ना चौथी, माझी ये सहज स्थिती भक्ती नाव. अजून ज्ञानोबारायांची ओवी देतो. ज्ञानोबाराय सांगतात, परिभक्ती तेची ऐशी, 11व्या अध्यायात, परिभक्ती तेची ऐशी, पर्जन्याची सुटिका जैशी, जे धरा वाचून येणारीशी गतीची नेणे. ज्ञानोबारायांनी भक्तीची व्याख्या सांगितली, मेघातून ढगातून खाली येणारी पाण्याची पावसाची धारा खाली येत असताना, ढगातून खाली येत असताना, जमिनीपर्यंत येत असताना मध्यंतरी 2-4 ठिकाणी धाब्यावर थांबते. थांबते का? नाही. कुठं थांबते? जमिनीवर येऊन. काय भाषा आहे ज्ञानोबारायची. बरी भक्ती त्याची ऐशी, पर्जन्याची सुटिका जैशी, जे धरा वाचूनी आणारीशी गतीची नेणे, पृथ्वीला जाऊन मिळणं हेच तिच्या जीवनातलं गंतव्य असतं, आलंबन असतं. पृथ्वी शिवाय दुसरीकडे ती कुठं थांबतच नाही. हे जसं तसं आपल्या अंतःकरण वृत्तीचा प्रवाह पांडुरंगाशिवाय दुसरीकडे कुठं न थांबणं, या वृत्ती प्रवाहाला भक्ती म्हणतात. काय गोड गोड आहेत. नाथांची व्याख्या सांगतो भक्तीची. नाथ महाराज सांगतात, अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशे माते ध्याता, भक्ती तत्वता या नाव. नामदेव महाराजांना विचारा. नामदेव महाराज भक्तीची व्याख्या सांगतात. भक्ती कशाला म्हणायचं? नामदेव महाराज सांगतात, रजतमा वेगळा ओनी निराळा, भोगी प्रेम कळा तेची भक्ती. आणि जगद्गुरु तुकोबारायांना विचारा, भक्ती कशाला म्हणायचं? भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मे
व्याख्या सांगितली. भक्ती ते नमन करणं याला तुकोबाराय काय म्हणतात? भक्ती. ऐका जरा, याचे बी दोन अर्थ आहेत. नमन याचा पहिला अर्थ, नमन म्हणजे नमस्कार करणं. नमस्कार करणं याला तुकोबाराय भक्ती म्हणतात, एक अर्थ. आणि दुसरा अर्थ, भक्ती ते न मन मन रहित जीवन होणं याला तुकोबाराय भक्ती म्हणतात. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासूनी कैसे निवृत्तीशी आले. ऐका, मन संपन, मनावर विजय मिळवणं, मन गोविंदाला समर्पित होणं, मन संपन, मन नष्ट होणं, संकल्पाही वरी नये मन, अशी स्थिती निर्माण होणं याला भक्ती म्हणतात. काय गोड प्रसंग आहे. श्रीमद भागवत कथेमध्ये तुम्ही ऐकला असेल किंवा पुढे ऐकाल. भगवान कृष्ण कन्हैया गोकुळ सोडून मथुरेला जातात. गवळणी शोक करतात. गवळणीचा शोक शांत करण्याकरिता भगवान कृष्ण कन्हैया उद्धवजींना गोकुळात पाठवतात. उद्धवजी गोकुळात येतात. उद्धवजींना वेळ पण असल्यामुळे उद्धवजी आले गोकुळात. सध्या वेळ आहे. उद्धवजी गोकुळात आले. उद्धवजीनं गवळणीने बघितलं आणि अगोदर वाटलं कृष्णच आला की काय. जरा निहाळून बघितलं आणि मग लक्षात आलं कृष्णा सारखा दिसतोय, कृष्ण नाही. आणि मग गवळणीने उद्धवजींना विचारलं, उद्धवजी आमचा कृष्ण कुठं आहे? आम्हाला कृष्णाचं दर्शन पाहिजे. मग उद्धवजी बोलू लागले, कृष्ण नाही कुठं, हरी हा व्यापक सर्वगत, विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल विस्तारला, जनी सर्वा घटी राम. या आशयाची सगळी प्रमाण उद्धवानी चालणं लावतं म्हणून टाकली. वेळ कमी होती ना. कृष्ण कुठं नाही, तो सर्वगत आहे, सर्वांतर्यामी आहे, सर्वानुमेय आहे, सर्व ठिकाणी आहे, देश काल परिच्छेद रहित तो आहे, सर्वत्र आहे, सर्व ठिकाणी आहे. हे ऐकल्यानंतर गवळणी म्हणाल्या, उद्धवजी असा जाड जाड शब्दातला कृष्ण आम्हाला सांगू नका. आम्हाला ओंजळभर ताक दिलं ना, त्याच्या मोबदल्यात छुम छुम नाचून दाखवणारा कृष्ण आम्हाला सांगा. आम्हाला तसला वेदांतातला कृष्ण सांगू नका. मग जरा उद्धवजीची जिरली आणि उद्धवजीच्या ध्यानात आलं, हस्ती पिंपळगाव मध्ये वेदांत उपयोगाचा नाही, इथं भक्तीच सांगितली पाहिजे. आणि मग उद्धवजी म्हणायला लागले, काही नाही, तुम्ही फक्त कृष्णाचं मनाने ध्यान करा, कृष्ण तुम्हाला भेट देईल. काय उत्तर दिलं? तुम्ही कृष्णाचं मनानं ध्यान करा. हे वाक्य ऐकल्यानंतर गवळणी खवळल्या. गवळणी म्हणाल्या, तीच तर अडचण आहे. कशाची अडचण आहे? करा की कृष्णाचं मनाने ध्यान. तुम्ही जाग व्हा, शेजाऱ्यांना जाग करा. आणि ऐका हो, काय उत्तर दिले गवळणीने. गवळणी उत्तर देत आहे, उद्धवजी तीच तर अडचण आहे. काय अडचण आहे? अहो मनानं ध्यान करा ना, कृष्ण तुम्हाला भेट देईल. गवळण म्हणते, उद्धवजी गोकुळ सोडून जाताना कृष्ण एकटा नाही हो गेला, तो आमचं मनही घेऊन गेलाय. अरे मनच जवळ राहिलं नाही तर आता त्याचं ध्यान करायचं कसं? मने हरिरूपी गुंतल्या वासना, उदास त्या सुना गवळियाच्या, मनच संपन न म्हणजे भक्ती, किंवा नमस्कार करणं म्हणजे भक्ती. काय तुकोबारायचं चरण गोड आहे. तुकोबाराय सांगतात, भक्ती कशाला म्हणायचं? भक्ती ते नमावे जीव जंतु भूत शांत होत काम क्रोध, शांत होत काम क्रोध.
चरण आहे. भक्ती ते नमावे जीव जंतू भूत शांत उनी उत काम क्रोध. याचा अन्वय असा आहे, काम क्रोध उत शांत उनी जीव जंतू भूत नमावे ते भक्ती. भक्तीची व्याख्या काय? अर्थात भक्ती कशाला म्हणायचं? प्रत्येक भूतमात्राच्या ठिकाणी आपला परमात्माच आहे, भगवानच आहे असं समजून नतमस्तक होणं, नमस्कार करणं, याला भक्ती म्हणतात. ओवी देतो. ज्ञानोबाराय सांगतात, जे जे भेटे ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जान माझा. निश्चित भक्ती योग हाय कोणता? प्रत्येक जीव जंतू किडा मुंगी प्रत्येकामध्ये माझा परमात्माच आहे असं समजायचं आणि आपण तिथं नतमस्तक व्हायचं. याला काय म्हणायचं? भक्ती म्हणायचं. ओव्या देतो आता ज्ञानोबारायच्या, किती गोड आहेत बघा. ज्ञानोबाराय सांगतात, प्रत्येक जीव जंतूच्या ठिकाणी नतमस्तक व्हा, नतमस्तक व्हा. ऐका ऐका, तुम्हाला देवाची आणि आपली जवळीक निर्माण व्हावी असं वाटतंय का? बोला ना राव. होय तरी मला निदान काय वाटतंय? देवाची आणि आपली काय निर्माण व्हावी? जवळीक निर्माण व्हावी. त्याचे आणि आपले घरोब्याचे संबंध निर्माण व्हावे. रात्री 2 ला जरी फोन केला तरी त्यांना आपला फोन काय केला पाहिजे? निदान 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 असं वाटू द्या तरी, काय उचलू द्या पण वाटू द्या तरी निदान असं. असे आपले देवाचे काय झाले पाहिजे? मन झाले पाहिजे. आणि मग आता ऐका, इतका देवाचा आणि तुमचा जवळीकतेचा संबंध निर्माण व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला गोष्टी 3 कराव्या लागतील. कोणत्या कोणत्या? पहिली गोष्ट, तुम्हाला स्वतःचा थोरपणा फेकून द्यावा लागेल. मोठेपणा फेकून द्यावा लागेल. नम्र झाला भूता तेने कोंडिले आनंदा, तेने कोंडिले आनंदा, तेने कोंडिले आनंदा. नम्र झाला भूता तेने कोंडिले आनंदा, तेने कोंडिले आनंदा, तेने कोंडिले आनंदा. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. महापुरे झाडे जाती महापुरे झाडे जाती ते लवाळे वाचती. काय नाही, तुमचं काही चुकीचं नाही बाबा, बरोबर आहे तुमचं बरोबर आहे. तसं काय वाईट वाटून घेऊ नका, अगदी बरोबर आहे. पण थोडस घड्याळ पुढे गेलेलं आहे ना, आपल्याला वेळेत थांबायचंय ना, दुसरं काही नाही. तर महापुरे ते लवाळे वाचती. ऐका, लक्ष द्या, मुद्द्याकडे लक्ष द्या. तर देवाची ना आपली जवळीक निर्माण व्हावी वाटत असेल तर पहिली गोष्ट, आपला थोरपणा काय केला पाहिजे? मोठेपणा टाकून द्यायचा. दुसरी गोष्ट काय करायची? आपली विद्वत्ता, कला, विद्वत्ता फेकून द्यायची, विसरून जायचं. आणि तिसरी गोष्ट, धाकट व्हायचं. धाकट लहान व्हायचं. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, लहान व्हायचं. आता ओवी देतो. विठ्ठल विठ्ठल या लागी थोरपण परा सांडीजे, युत्पत्ती आघवी विसरीजे, जै जगाधा कुठे होईजे, तै जवळीक माझी. ज्ञानोबाराय बोलतात, देवाची ना आपली जवळीक निर्माण व्हावी वाटत असेल, धाकट व्हा. धाकट काय भाषा आहे तुकोबारायची. धाकट्याच्या मुखी घास घाली माता, वरी करी सत्ता शहानिया
अजून सांगतो, तुका म्हणे बरे धाकुट्याचे जिने, माता स्तनपाने वाढविते. अजून सांगतो, जाणते लेकरू माता लागे दूर धरू. ऐका ऐका, आईनं लेकराला उचलून घ्यावं. आई जाणत्या लेकराला उचलून कडेवर घेते का नेणत्या लेकराला उचलून कडेवर घेते? बोला ना. नेणत्या लेकराला. मग आईनं लवकर यावं आणि उचलून आपल्याला कडेवर घ्यावं असं जर वाटत असेल तर आपण जाणत व्हावं का नेंत राहावं? बोला ना. नेंत राहावं. खरं सांगावर आपला सगळ्याचा उद्योग जाणत होण्यासाठी चालू आहे का नेंत राहण्यासाठी चालू आहे? जाणत होण्यासाठी. आणि मग आता ध्यानात ठेवा, आई येत बी नाही तुम्हाला उचलून घेत बी नाही. मरा. पांडुरंग परमात्मा या आईनं यावं आणि उचलून घ्यावं असं वाटतंय ना, तर लय शहाणा होऊ नका. लक्षात ठेवा, शहाणा होऊ नका या शब्दाचा अर्थ अभ्यास करू नका, पाठांतर करू नका असा नाही काढायचा. लय शहाणपणा हे ध्यानात ठेवा. तो जरा बाजूला फेकून द्या. असं लहान व्हा. माझा मुद्दा इतकाच आहे. तर वाकलं पाहिजे. नतमस्तक होणं म्हणजेच भक्ती. आता ओव्या देतो. ज्ञानोबाराय सांगतात, उंची उदक पडिले ते तळवटवरी ये उगेले. या न्यायाने. अजून सांगतो, फळली या तरुची शाखा सहजे भूमीशी उतरे देखा, तैशे जीव मात्रा शेका खालावती ते. ऐका, प्रत्येक जीव जंतूच्या ठिकाणी आपला भगवानच आहे, परमात्माच आहे असं समजून वाकणं, नतमस्तक होणं, याचं नाव काय आहे? भक्ती. याला भक्ती असं म्हणतात. पण याच्यातली एक गंमत सांगतो. नमस्कार करणं, वाकणं, याचं नाव भक्ती. पण वाकणाऱ्याने, नमस्कार करणाऱ्या व्यक्तीनं दोन गोष्टी महत्वाच्या ध्यानात ठेवल्या पाहिजेत. कोणत्या? कोण माणूस वाकतो, कोणता नतमस्तक होतो? उत्तर देतो. पहिली गोष्ट, त्यानं स्वतःचा उत्तमपणा विसरला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ज्याला नतमस्तक व्हायचंय बर का, त्याच्या योग्यतेकडे लक्ष द्यायचं नाही, तरच पाया पडतो, दुसऱ्याच्या नाही तर नाही पडत. पहिलं काय सांगितलं? स्वतःचा उत्तमपणा विसरून जायचा. मी कस काय पाया पडू का, मी हब आहे. हे कशाला डोक्यात ठेवायचे? स्वतः हब हप हे असलं काही डोक्यात ठेवायचं नाही. पाया पडायचं म्हणजे स्वतःचा हबपणा जर विसरला तरच माणूस दुसऱ्याच्या पाया पडेल का नाही. आणि दुसरी गोष्ट, ज्याचं दर्शन घ्यायचंय त्याच्या योग्यतेकडे लक्ष द्यायचं नाही. त्याच्यात आपला देव आहे ना. एक जण म्हणला, नाही पण त्याच्या कस काय पाया पडू का, त्याचा कुठं हरिपाठ पाठ आहे. अरे जाऊ दे, त्याचा हरिपाठ पाठ नाही, तुझ्या हरिकड पाठ आहे काय त्याच्यात? त्याचं पाठांतर किती आहे ते नाही बघायचं. भगवान परमात्मा तुमचं पाठांतर किती आहे ते नाही बघत. ओवी देतो, तैसा चित्ती अहंते ठाओ, जीवे सकळ शास्त्राचा सराव, आईशेनी कोडी एक जन्म जावो, परिणप्प विजेची माते. आणि म्हणून आपुले उत्तमत्व नाठवे, पुढील योग्य नेनवे, एक सरा भूतमात्राचे निनावे, नमोची आवडे. थोडक्यात दादानो, इथपर्यंत कीर्तन आलंय. प्रत्येक जीव जंतू किडा मुंगी प्रत्येकाच्या ठिकाणी आपला परमात्माच आहे, भगवानच आहे असं समजून नतमस्तक होणं, नमस्कार करणं, याला भक्ती म्हणतात. आता एक गंमत आहे. काय? तुम्ही म्हणाल मग या भक्तीचा परिणाम देव भेटतो का? देवाच्या सहवासातलं सुख मिळतं का? मिळतं. प्रमाण सांगतो. ऐका, आपल्याला देवाची भेट का होत नाही, आपल्याला देवाचं दर्शन का होत नाही, त्याचं उत्तर असं आहे, आपल्या वृत्तीत
अभिमान आहे. ती भावना वेगळीया अंतरी भावना वेगळीया अंतरी भावना वेगळीया अंतरी भावना वेगळीया गप्पे करी भक्ती सोगदावी जना 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 अंतरी भावना वेगळीया अंतरी भावना वेगळीया अंतरी भावना वेगळीया अंतरी भावना करू भक्ती सोंग दाऊ जना अंतरी भावना वेगळीया. लक्ष द्या, ऐका. भगवान परमात्म्याचं दर्शन आपल्याला का होत नाही? तर अंतरी भावना वेगळी आहे. आपल्या अंतरंगामध्ये काय आहे? अभिमान आहे, अभिमान. आणि म्हणून देवाची न आपली काय होत नाही? भेट होत नाही. तर मग आता ऐका, नतमस्तक होणं या भक्तीचा परिणाम देवाची भेट होते. ती कशी काय होते? तर त्याचं उत्तर देतो. नतमस्तक झाल्यानंतर, नमस्कार केल्यानंतर, थोडक्यात वाकल्यानंतर वृत्तीमध्ये अभिमान राहत नाही. प्रमाण सांगतो आता, प्रमाण सांगतो, ऐका. क्रोध अभिमान केला पावटणे एका लागतील पायी रे. एका लागतील पायी रे म्हणजे नमस्कार करणं. परिणाम काय? क्रोधाभिमान केला पावटणे. किंवा दुसरं प्रमाण देतो, ऐका. भगवान परमात्म्याचं नतमस्तक झालं की वृत्तीमध्ये अभिमान राहत नाही. वर्ण अभिमान विसरली याती एका लागतील पायी रे. एका लागतील पायी रे म्हणजे नमस्कार करणं. परिणाम काय? वर्ण अभिमान विसरली याती. अजून प्रमाण देतो. लवविले तया सवे लवे जाती अभिमाना हाती सापडेना. घरी गेल्यावर वेळ मिळेल का तुम्हाला? होय, तर आता घरी गेल्यावर वेळ मिळायचा नाही. हा, मग घरी गेल्यावर हा अभंग जरा काढून बघा. सुरुवात हीच आहे. लवविले तया सवे लवे जाती. 5-6 चरणाचा अभंग आहे, लईच गोड आहे. घरी गेल्यावर बघा. लवविले तया सवे लवे जातील. अभिमाना हाती सापडेना. अजून प्रमाण देतो ज्ञानोबारायाचं, लईच गोड आहे. ज्ञानोबाराय सांगतात, नमिता मानाभिमान गळाले म्हणून अवचिता मीची जाहले. ऐशे निरंतर मिसळले उपासिती. ज्ञानोबाराय सांगतात, नमिता मान अभिमान गळाले. वाकलं की अभिमान राहत नाही. जाऊ द्या, प्रसिद्ध प्रमाण सांगतो. पंढरीशी कोणा नाही अभिमान. पंढरीची कोणा नाही अभिमान. पंढरीची कोणा नाही अभिमान. पंढरीची कोणा नाही अभिमान. पाया पडे जन एकमेका. पाया पडे जन एकमेका. पाया पडे जन एकमेका. पंढरीशी कोणा असं चरण आहे बरं का. पंढरीशी कोणा नाही अभिमान. पाया पडे जन एकमेका. म्हणजे काय सिद्ध झाले या 2-4 प्रमाणातून? वाकलं की अभिमान जातो आणि अभिमान गेला की देव भेटतो. देव भेटला की कीर्तन संपलं. काय देव भेटलं कशाला कीर्तन? मग आता अडचण कुठं आहे? लक्षात ठेवा. अभिमान वाकलं की अभिमान जातो, ही गोष्ट खरी. आणि वाकणं नतमस्तक होणं म्हणजे, आणि असं वाकलं की अभिमान जातो. अभिमान गेला की देव भेटतो. देव भेटला की जीवन सुखी झालं, कीर्तन संपलं. ऐका,
वाकलं की अभिमान जातो ही गोष्ट खरी आहे. अभिमान गेला की देव भेटतो ही गोष्ट खरी आहे. पण अजून एक अडचण आहे. अभिमान असणारी व्यक्ती वाकतच नाही ही गोष्ट खरी आहे. आता जर बरं वाटलं होतं आपल्याला. पहिलं काय वाकलं की अभिमान जातो, अभिमान गेला की देव भेटतो. पण अभिमान असणारी व्यक्ती वाकतच नाही. आता कसं करायचं? सोपं सांगतो तुम्हाला. तुम्हाला बेलणं माहित आहे का? बेलणं, लाटणं बेलणं माहित आहे? तुम्हाला माहित आहे? असू दे, आता काय प्रगतीचा कालखंड आहे सध्या. तर तुम्हाला ते बेलणं काय लाटणं माहित आहे. कसं असतं बघा ते लाटणं ते बेलणं. असं दोन्ही बाजूनी जाड असतं आणि मध्ये निमुळत असतं. दोन्ही बाजूनी जाड असतं म्हणजे यांना बेलणं पक्क माहित आहे असं. ठीक आहे असू द्या चांगला अभ्यास आहे, असू द्या. तर ते दोन्ही बाजूनी कसं असतं? बारीक असतं, निमुळत असतं आणि मध्ये जाड असतं. एकच बेलणं लाटणं तसं असतं का सगळीच लाटणी तशी असतात? बोला सगळीच ना? सगळी लाटणी तशीच आहेत ना? सगळी तशीच आहे. असू द्या. लाटणं कसं? मध्ये जाड शब्दाचे दोन अर्थ आहेत. मध्ये जाड हा एक अर्थ. आणि मध्ये जाड शब्दाचा इथं जाड असलं ना, असं माझ्यासारखं वागता येत. इथं जाड असल्यावर अवघड होतं. मी का सांगायला लागलो बघा. मग ते लाटणं वागतं का? नाही वागत. मी नाही बोलत, ज्ञानोबा बोलतो. लाटणे ऐसा न लवे पाथरू जेवी न द्रवे. भाषा ज्ञानोबरायची. लाटणं वाकतच. थोडक्यात अभिमान असणारी व्यक्ती वाकतच नाही. आणि पुढचं बोलतो वाकलीच तर राहत नाही. आणि अभिमान संपला की देव भेटल्याशिवाय राहत नाही. विठोबार कुमाई भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये भक्ती कशाला म्हणायचं? तुकोबारायाच्या एका चरणाला आपण पुढे घेतलंय. कोणत्या भक्ती? ते नमन. नमन म्हणजे नमस्कार करणं म्हणजे भक्ती. आणि मग नमस्कार केल्यानंतर वृत्तीचा अभिमान राहत नाही. आणि अभिमान संपला की देव भेटल्याशिवाय राहत नाही. इथपर्यंत आपलं चिंतन आलंय. तर हे झालं व्याख्यान. लोक म्हणतील महाराज अभिमान असलेली व्यक्ती वाकतच नाही. एक, वाकलीच तर मग अभिमान राहत नाही. दोन, आणि अभिमान संपला की देव भेटतो. तीन, असं एखादं उदाहरण आहे का? कारण कीर्तन ऐकून जाताना लोकांना उदाहरण वगैरे देण्यात राहते. असं एखादं उदाहरण सांगा. तर उदाहरण सांगतो, दृष्टांत सांगतो. मंगळवेड्याची श्यामा नावाची वेश्या होती आणि तिच्या पोटी कान्होपात्रा जन्माला आले. होतं महाराज असं कधी कधी उकिरड्यावर सुद्धा तुळस उगवते. कधी कधी असंही होतं. बाकी लोकांना काय कळलं कोणाच? चला ऐका. आणि मग ती रूपानं सुंदर होती. कोण? कान्होपात्रा. कान्होपात्रा इतकी सुंदर होती म्हणतात, ऐका, पानाचा विडा जर तिनं ग्रहण केला तर घशातून खाली उतरताना तो बाहेरून स्पष्ट दिसायचा. इतकी कान्होपात्रेची त्वचा कोमल होती. कान्होपात्रेने ठरवलं होतं आपल्यासारखा सुंदर पती मिळाला तरच विवाह करायचा, अन्यथा कुमारीच राहायचं.
तितका सुंदर पती मिळाला नाही. त्या कुमारीच राहिल्या. वारकऱ्यांची गडबड सुरू होती. विचारलं, कशाची गडबड आहे? म्हणे वारीची. वारी काय असतं वारी? चला म्हणाले आमच्या बरोबर, दाखवतो. वारकऱ्याबरोबर पंढरीला आल्या. वारकऱ्यांनी चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं, दर्शन रांगेत उभं राहिले. एकामागून एक वारकरी येत आहेत, रावळात येत आहेत. भगवान श्री पंढरी रायाचं रूप पाहतायत. डोळे भरून या पाहिन तुझे मुख, परमात्म्याचं रूप पाहतायत. मस्तक भगवंताच्या चरणावरती टेकवतात, डोक्यावरचं पागोटं खाली काढतात, डोळं भरून परमात्म्याला पाहतात. रंग शिळेवरती येतात, दोन्ही कान धरतात, उडी मारतात, साष्टांग दंडवत परमात्म्याच्या समोर घालतात, गरुड खांबाला आलिंगन देतात, भगवंताची करुणा भागतात. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा. एकामागून एक असं करता 9:30 वाजता 9:35 नंबर कानोपात्रेचा आला. कानोपात्रा भगवंताच्या श्री विग्रहाच्या समोर उभे आहे, पण कानोपात्रा दर्शन घ्यायला तयार नाही, नतमस्तक व्हायला तयार नाही, वाकायला तयार नाही. वारकरी म्हणतायत, अहो दर्शन घ्या ना, नतमस्तक व्हा ना. कानोपात्रा म्हणते, कोणाचं? हा जगाचा मालक तुमच्या समोर उभा आहे याच. कानोपात्रा म्हणते, नाही घेणार. का? हा काळा आहे आणि मी गोरी आहे, मी नाही दर्शन घेणार. काय चुकलंय हो तिचं? काय चुकलंय? ठाईचा चिकाळा अनादी बहुकाळा. वारकरी म्हणतात, अहो घ्या ना, दर्शन घ्या ना, नका ना वेळ लावू नका ना, आणखीन पहिलंच चरण चाललंय, अजून सगळं कसं संपायचं 10च्या आत? उरका ना तुम्ही, असं काय करता? कानोपात्रा म्हणते, कोणाचं दर्शन घ्यायचं? वारकरी म्हणतात, हा जगाचा बाप तुमच्या समोर उभा आहे याच. कानोपात्रा म्हणते, नाही घेणार. का? हा कठोर आहे आणि मी कोमल आहे. तिचं काय चुकलंय हो? हरी तू निष्ठूर निर्गुण, नाही माया बहु कठीण. ऐका, कानोपात्रा दर्शन घ्यायला तयार नाही. वारकरी म्हणतात, असं करू नका, असं करू नका, आपल्याला सगळं आटपायचंय, 10ला निघायचंय, असं काय करता? दर्शन घ्या, वेळ लावू नका. कानोपात्रा दर्शन घ्यायला तयार नाही. वारकरी म्हणतात, असं करू नका. हे बघा, कानोपात्रेनं दर्शन जर नाही घेतलं तर पाठीमाग केवढी लांब लचक लाईन आहे, अजून 2-2.5 चरण तशीच आहेत. हे उरकायचं कधी? काही करा, दर्शन घ्या. शेवटी मध्यम मार्ग काढला आणि ऐका, कानोपात्रेनं आपल्या उजव्या हाताचं हे बोट भगवान श्री पंढरी रायाच्या डाव्या पायाच्या पंजावरती अलगट टेकवलं. डाव्या पायाच्या पंजावरती अलगट ऐका, आणि ते अलगट टेकवलेलं बोट तसंच पंजात घुसलं. आणि मग कानोपात्रेच्या लक्षात आलं, बापरे, आपल्यापेक्षा करोडो पटीने हा कोमल आहे. कानोपात्रेचा अभिमान चक्काचूर झाला. सगळं जीवन तिनं भगवंताला समर्पित केलं. तुम्ही आजही पंढरीला जा, पांडुरंग परमात्म्याच्या डाव्या पायाचा पंजा बघा. हे बोट जाईल असा खड्डा आहे बघा त्या पंजाला डाव्या पायाच्या. याचा अर्थ तुमचं बोट वगैरे नाही बरं का त्याच्यात घुसणार बसणार नाही. ते असं ओबड दोबड बोट नाही त्याच्यात घुसत बरं का. नाहीतर तुम्ही म्हणायचे, तुम्हीच म्हणले होते की थोडस निष्पाप, निरागस, निर्मळ, सात्विक बोट लागतंय, मग घुसतंय त्याच्यात. हे ध्यानात ठेवा. माझा मुद्दा संपलाय. मला मुद्दा इतकाच द्यायचा आहे, कानोपात्रेनं आपलं सगळं जीवन परमात्म्याला समर्पित केलं. पुढे बिदरच्या बादशहाला कळालं, कोणीतरी कानोपात्रा नावाची स्त्री सुंदर आहे म्हणून. सेवकांना पाठवलं, घेऊन या म्हणून. ही गोष्ट कानोपात्रेच्या लक्षात आली आणि मग तिने ठरवलं, आपलं शरीर पाहून एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये जर विकार निर्माण होत असतील तर विकाराला जन्म देणारं शरीर ठेवायचं कशाला. म्हणून कानोपात्रेनं आपली प्राणज्योत भगवंताच्या स्वरूपामध्ये समर्पित केली
तिथं समाधी घेतली. त्या जागेवर एक वृक्ष उगवला. गेली 750 वर्ष झालं तो वृक्ष आजही आहे. दर्शन मंडपातून राऊळात खाली उतरताना साखळ दंडानं ती फांदी बांधून ठेवलेली आहे. कानोपात्रीचा वृक्ष म्हणून आपण तिचं दर्शन घेतो. माझा मुद्दा संपलाय. मला आपल्याला विचारायचं एवढंच, कानोपात्रा अगोदर दर्शन घ्यायला, नतमस्तक व्हायला, वाकायला तयार होती का? नव्हती. कशामुळं? अभिमान होता. कशाचा? सौंदर्याचा अभिमान होता. वाकायला तयार नव्हती. पण आता पुढे आहे का, अंशतः वाकल्या. अंशतः वाकल्या. त्याचा परिणाम काय झाला? अभिमान चक्काचूर झाला आणि पंढरीनाथ भेटला. माझ्या आजच्या कीर्तनाचा मुद्दा इतकाच आहे, अभिमान नष्ट करून प्रत्येक भूतमात्राच्या ठिकाणी आपण जर नतमस्तक झालो, वाकलो, तर आपला अभिमान जाईल. आणि अभिमान गेला की देव भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नतमस्तक होणं, वाकणं, नमस्कार करणं याला तुकोबाराय भक्ती म्हणतात. महाराज सांगतात, अशी भक्ती आम्ही केली. भक्ती आम्ही केली. एक वाक्य सांगितले, भक्ती कशाला म्हणायचं? पुष्कळसा विचार आहे. नारद महर्षींनी भक्ती सूत्रामध्ये भक्तीच्या अनेक व्याख्या दिलेल्या आहेत. अनेकाची मत सांगितलेली आहेत. कथा दिश्विती गर्गहा, भगवंताच्या कथेमध्ये प्रेम ठेवणं याला गर्गाचार्य भक्ती म्हणतात. पूजा दिश्व अनुरागहा इति पाराशर्यहा, भगवंताच्या पूजेमध्ये प्रेम ठेवणं याला व्यास महर्षी भक्ती म्हणतात. आत्मरत्या विरोधे नीती इति शांडिल्यहा, सतत वृत्ती आत्माकार करणं याला शांडिल्य महर्षी भक्ती म्हणतात. आणि या 3 व्याख्या सांगितल्यानंतर नारदजींनी भक्तीची स्वतःची व्याख्या सांगितली. भक्ती कशाला म्हणायचं? नारदस्तु तदर्पिता खिलाचारिता तद्वित स्मरणे परम व्याकुलता इति नारदा. नारदाने भक्तीची व्याख्या सांगितली. भक्ती कशाला म्हणायचं? पहिली गोष्ट खिलाचारिता, भगवंतासाठीच जीवनातला आचार करणं भक्ती. ऐका, भक्ती कशाला म्हणायचं? पुढे सांगतात तदर्पिता, आपलं जीवन भगवंताला अर्पण करणं याला भक्ती म्हणा. पुढे बोलले तद्वित स्मरणे परम व्याकुलता, भगवंताच्या विस्मरणानं जीवन व्याकुळ होणं याला भक्ती म्हणतात. ऐका ऐका, भगवंताच्या वियोगामध्ये जाणारा एक क्षण युगासारखा वाटणं याला भक्ती म्हणतात. काही हे बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल, युगा होणे वडील निमेषमाने. भक्ती कशाला म्हणायचं? सांगतो. भक्ती त्याला म्हणायचं, भगवंताच्या दर्शनाशिवाय संसारातले कोणतेही भोग तुच्छ वाटणं याला भक्ती म्हणतात. अष्टभोग भोगणे भक्ती प्रेम गोड लिहिले गे माय. भक्ती कशाला म्हणायचं सांगतो. भक्ती त्याला म्हणायचं, भगवंताच्या दर्शनाशिवाय संसारातली सुख पोळणं याला भक्ती म्हणतात. ज्ञानोबाराय सांगतात, चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी, कानो वनमाळी वेगी भेटवा का घनो वाजे.
विस्तार कुहा कान्हा वेगी भेटवा का चांदवो चांदणे चापेवो चंदनो देवकी नंदने विन अनुनावडे. मुद्दा इतकाच आहे. भक्ती कशाला म्हणायचं हे आपलं चाललंय पांडुरंगाच्या दर्शनाशिवाय आता मी जगू शकत नाही असं वाटणं याला भक्ती म्हणतात. प्रमाणानं बोलणारा माणूस आहे मी, प्रमाण देतो. तुकोबाराय सांगतात काय काय गोड प्रमाण आहे. प्राण रिगोप आहे कुडिये सांडोने श्रीमुख नयनी न देखता. ऐका, भक्ती कशाला म्हणायचं सोपं करतो. आपण संसारातल्या सुखाला कंटाळतो का संसारातल्या दुःखाला कंटाळतो? बोला ना. कंटाळतो. त्याच्यात काय विशेष आहे? वेड पण त्यालाच कंटाळलेला, कंटाळून तर येड झालेला. ऐका जरा, संसारातल्या दुःखाला कंटाळणं हे सामान्य माणसाचं लक्षण आहे. आणि पुढे ऐका, संसारातल्या सुखालाही कंटाळणं हे भक्तीचं लक्षण आहे. कधीतरी संसारातल्या सुखाचा वैताग येऊ द्या. कधीतरी असं तुम्ही म्हणलं पाहिजे, महाराज या 45 लाखाच्या फॉर्च्युनरचा वैताग आलाय बघा, घेऊन जा. असं झालं पाहिजे की नाही? असं तुम्ही असं कधीतरी म्हणलं पाहिजे, या 3-3.5 कोटीच्या बंगल्याचा कंटाळा आलाय. ऐका, चला ऐका चांगलं. संसारातल्या सुखाला कंटाळणं हे भक्तीचं लक्षण आहे. प्रमाण देतो. तुकोबाराय सांगतात, त्रासला हा जीव संसारीच्या सुखा तुझ विन सखा नाही कोणी. ऐका, भक्ती कशाला म्हणायचं? ज्या पद्धतीनं पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर 1.5 तास जिवंत राहतो. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळे. जीव जिती जीवना संगे मत्स्या मरण त्यागे. जसं पाण्याशिवाय मासा जगू शकत नाही, तसा आता देवाशिवाय मी जगू शकत नाही असं आपल्याला वाटणं याचं नाव भक्ती. कशाला म्हणायचं? भक्ती त्याला म्हणायचं 7 वाजले, 7:30 वाजले, 7:45 झाले, 8 झाले तरी कीर्तन सुरू होईना. कधी कीर्तन सुरू होईल, कधी कीर्तन सुरू होईल म्हणून जीवाची लाही 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 होणं याला भक्ती म्हणतात. 9:15 झाले, 9:30 झाले, 9:45 होऊ लागले, 10 होत आले, आणखीन पहिलं चरण चाललंय. कधी कीर्तन संपायचं म्हणून जीवाची तगमग 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 होणं याला भक्ती. आम्ही केली सांडोनी उद्वेग. महाराज सांगतात, आम्ही उद्वेग सांडोनी भक्ती केली. तर आता भक्ती बद्दल मी थोडं बोललो. उद्वेग सांडोनी, उद्वेग शब्दाचा अर्थ काय? अपेक्षा. महाराज सांगतात, अपेक्षा टाकून देऊन आम्ही काय केली? भक्ती केली. ही याची दिशा आहे. ओविदेतून पुढे चालतो. तुकोबार ज्ञानोबाराय सांगतात, जयाची ठाई पांडवा अपेक्षेना ही रिगावा सुखाशी चढावा जयाचे नियासने. म्हणून सांडोनी उद्वेग म्हणजे अपेक्षा टाकून देऊन आम्ही भक्ती केली. त्याचा परिणाम काय झाला? पावलो हे संग सुख याचे, याचे संग सुख पावलो. भगवंताच्या सहवासात आम्ही प्राप्त झालो. परिणाम काय झाला? भगवान आमच्या हृदयात आला आणि त्याचा परिणाम आता उद्वेग पळूनच गेले. सुकामा झाले हरिता याचा संग. झालं काय? पळाले उद्वेग. सांडोनिया पहिल्या चरणातही उद्वेग शब्द आहे आणि दुसऱ्या चरणातही उद्वेग शब्द आहे. पण पहिल्या चरणातला उद्वेग शब्द एकवचनी आहे, दुसऱ्या चरणातला उद्वेग शब्द अनेक वचनी आहे. पळाले उद्वेग. म्हणून पहिल्या चरणातल्या उद्वेग शब्दाचा अर्थ आपण घेतला अपेक्षा, लोभ. लोभाला टाकून देऊन आम्ही भक्ती केली. झालं काय? देव हृदयात आला, देव भेटला आणि त्याचा परिणाम दुसऱ्या चरणातला उद्वेग शब्द अनेक वचने आहे. पळाले उद्वेग. मग तिथं एकापेक्षा जास्त घ्यायचे, तिथं 2 जण घ्यायचे. कोण कोण घ्यायचे? काम, क्रोधे,
केले घर रीते. बघा पहिल्या चरणात टाकून दिलं कुणाला? झोपले तुम्ही? अपेक्षेला टाकून दिलं. आणि दुसऱ्या चरणात पळूनच कोण गेले? काम आणि क्रोध. कसं असतं बघा, एकदा का देव हृदयात आला, ऐका दादानो, एखादं झाड असेल, झाडाच्या बुंद्याला आग लागावी, झाडाच्या बुडाला आग लागावी. आणि मग झाडाच्या बुडाला आग लागल्यानंतर त्या झाडावरचे जे पक्षी असतात, फांद्यावरचे जे पक्षी असतात, ते पक्षी पूर्व दिशेला पळतात का दक्षिण दिशेला पळतात? जिकडे वाट दिसेल तिकडे पळतात. कसे पळतात? सायरा वैरा. सायराट. कस मला वाटलं नव्हतं एवढं सायराट असतील. सायरा माझी भाषा नाही, भाषा ज्ञानोबारायची. आता ओवी देतो. ज्ञानोबाराय सांगतात, आगी लागली या रुखी देखोनी सैरा पळती पक्षी, तेवी सांडिले असे की विकल्पीचे. भाषा आहे. एकदा का नामचिंतनाचा अग्नी आपल्या वृत्तीत पेटला की मग विकार रूपी पक्षी राहतच नाही. परमात्मा हृदयात आला, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. परिणाम काय? काम क्रोधे केले. म्हणजे एकंदरीत पहिल्या चरणात लोभाला टाकून दिलं आणि दुसऱ्या चरणात कामन क्रोध पळूनच गेले. गेले किती जण? 3 जण. कोण कोण? काम, क्रोध, लोभ. आता हे 3 निघून गेल्यावर खाली शिल्लक काय राहत असत? खाली फक्त सुख शिल्लक राहत असत. हा अभिप्राय महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे बहु सुख झाले जीवा, तुका म्हणे बहु सुख झाले जीवा. सेवा विठोबाची. तिसऱ्या चरणात महाराज उत्तर देत आहेत, भरपूर सुख झालं. का? हे 3 गेले म्हणून. हे 3 गेले ना, मग भरपूर सुख होते. आता हे 3 कधी जातील? हे 3 गेले की सुख आहे बघा. हे कोण कोण? काय ध्यानात आणायचं नाही, हे ध्यानात ठेवा. हे 3 आहेत, हे 3 गेले पाहिजेत. उभी देतो. काय ज्ञानोबाराय गोड बोलतात. ज्ञानोबाराय सांगतात, तैसे रागद्वेष जरी निमाले, तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले. मग भोगी सुखा पुले आपणाची. किंवा तुकोबरायचे चरण सांगतो, काम क्रोध लोभ निमाले ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. थोडक्यात काय? थोडक्यात काम क्रोध लोभ हा आहे उद्वेग आणि ही आहे दिशा. अर्थात या विकाराला टाकून देऊन आपल्याकडून भक्ती झाली पाहिजे. ऐका, भक्ती किती करतोय संपलं कीर्तन, हे महत्वाचं नाही, ती कशी करतोय कशी करतोय हे महत्वाचं आहे. 15 लिटर तुपाचा डबा आहे. किती? 15 लिटर. लोणकड तूप आहे, गावरान गाईचं तूप आहे. किती?
15 लिटर काय झालं वाढतेत का ऐका ऐका 15 लिटर तूप आहे बरं का आणि काय नाही हो काही नाही त्याच्यात चमचाभरच राखेल टाक किती राखेल टाकलं चमचाभर राखेल टाकलं काय बिघडेल का काय बिघडेल का बिघडेल की बिघडेल कुणाचं बिघडेल ऐका ऐका तूप किती आहे 15 लिटर आणि रॉकेल किती आहे चमचाभर रॉकेल 15 लिटर तुपाची वाट लावल्याशिवाय राहत नाही मायबाप भरपूर भक्ती करतो आणि थोडं अपेक्षेचं जर राखेल पडलं तर त्या सगळ्या भक्तीचं वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही म्हणून मायबाप हात जोडून विनंती आहे अपेक्षा रूपी रॉकेल आपल्या भक्तीत पडू देऊ नका थोडं सांभाळून राहा ते अत्यंत महत्वाचं आहे वेळ संपलेली आहे आणि म्हणून महाराज सांगतात भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग ज्यांनी उद्वेग म्हणजे अपेक्षा फेकून देऊन भक्ती केली त्यांचं आपण नामचिंतन करू ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम 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 झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करूया आणि माझ्या सहित आपणा सर्वांच्या जीवनात योग्य भक्तीचा उदय व्हावा आणि ती भक्ती हे उद्वेगाला टाकून देऊन अर्थात काम क्रोध लोभाला फेकून देऊन आपल्या जीवनातली भक्ती घडावी जेणेकरून आपल्या भक्तीचा स्वीकार भगवंतानी करावा भगवंताला आवडणारी भक्ती आपल्याकडून घडावी अशी याचना या प्रसंगी भगवंताच्या चरणी करूया भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या अनुकंपेने आई जगदंबा रेणुका मातेच्या कृपेने आपल्या या हस्ती पिंपळगाव या गावामध्ये चालू असलेला हा उत्सव या उत्सवातील आजची ही 2 नंबरची सेवा आणि ही सेवा या गावकऱ्यांच्या प्रेमामुळं हरिभक्तीपरायण या गावचे सुपुत्र रामकृष्ण महाराज या गावातले सगळे वैष्णव गावातली तरुण मंडळी गावातली भजनी मंडळी परिसरातून आलेले सर्व भजनी मंडळी अत्यंत गोड असे गायक दर्जेदार मृदंगाचार्य ज्यांच्या पवित्र अमृत वाणीतून श्रीमद भागवत कथा आपण श्रवण करत आहात असे हरिभक्तीपरायण भागवताचार्य आदरणीय मुक्तिरामजी महाराज बिडकर यांच्या या पवित्र उपस्थितीमध्ये ही झालेली सेवा प्रभूच्या चरणी समर्पित करतो आणि आदरणीय सुंदरजी माडेजी टेलरजी त्यांच्या या प्रेमामुळं त्यांच्या जिव्हाळ्यामुळं त्यांच्या कष्टामुळं त्यांच्या भक्तीमुळं आज इथे मला आपल्या सगळ्याचं दर्शन झालं हे मी माझं अहोभाग्य समजतो आजच्या कीर्तनात आपण भक्तीच्या एका व्याख्येचा थोडा सविस्तर विचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे साधना सांगितलेली आहे तशी दिशा सांगायची राहिलेली आहे तर पुन्हा कधी आपल्याला योग आला तर आपण कधीतरी मागील अंकावून पुढे चालू क्रमशः या न्यायाने ती दिशा सांगण्याचा प्रयत्न करूया पुन्हा एकदा गावकऱ्याने हे 9 ते 11 छापलेलं असताना सुद्धा 8 ते 10 या वेळेमध्ये स्वीकारलं आणि आमची गायक मंडळी वादक मंडळी यांनी 7:30 ला सुरू केलं 7:30 ला सुरू झाले बाबा आपण हात धुतला की सुरू झालंय
म्हणजे 7:30 ते 10 किती झालं? 2.5 तास झालं. म्हणजे अर्धा तास ओव्हर टाइम झालंय बरं का. म्हणजे आपलं सांगितलेलं बरं असतं. हे लक्षात ठेवा. असं असं झालेलं आहे. पुन्हा एकदा तुमचं मी अभिनंदन करतो आणि माझ्या माता भगिनींना, माझ्या तरुण बांधवांना सगळ्यांना विनंती करतो, काय आज वाईट वाटलं का तुम्हाला? काय 8 ते 10 मुळे काही तकलीफ झाली का तुम्हाला? असं रोज चालू द्या ना 8 ते 10. आता उद्यापासून 8 ते 10 करा ना, काय बिघडतंय? सगळ्या कीर्तनकारांना फोन करून मी सांगतो बाबा तुमच्या वतीने काय अडचण नाही की कीर्तनाची वेळ 8 ते 10च आहे. 7:45ला तुम्ही कीर्तनकाराला विना द्या, जेणेकरून 10ला. अहो हे आमचे गायक वादक मंडळी, यांना दूर दूर जायचं असतं, मोटरसायकल प्रवास करायचा असतो. जे संयोजक असतात पहाटे 4ला काकड्याला, त्यांना यायचं असतंय. म्हणून आपल्या टाळकऱ्याचंही आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आणि तुम्हालाही लवकर झोपायला मिळलं पाहिजे. कीर्तनात झोपण्यापेक्षा घरी जाऊन झोपायला मिळेल ना. तर त्याकरता तुम्ही उद्यापासून कीर्तनाची वेळ किती? 8 ते 10 ही पक्की. 7:30ला सुरू करायचं, 10ला जय विठ्ठल करायचं. ही वेळ आपण सगळ्यांनी पाळा अशी सगळ्यांना प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला